आपण आता धुळ्यामध्ये जाऊयात, तिथून माझे सहकारी तुषार परदेशी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, धुळ्याचं काय तापमान आहे सध्या आणि तिथली परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, गेले 4-5 दिवसापासून तापमान पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला होता। 41-42 अंशापर्यंत हा तापमानाचा पारा गेला होता। मात्र कालपासून या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे ही 40च्या आत आता तापमान आलेले। मात्र उकाडा देखील कायम असला तरी नागरिकांना काहीसा दिलासा या ठिकाणी उष्माघाताच्यामुळे मिळालेला आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासनाच्या वतीने देखील हाय अलर्ट हा जारी केलेला आहे, कारण 2 दिवस हे अवकाळी पावसाचे किंवा ढगाळ वातावरणाचे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे आता नागरिकांना आणि शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। एक रब्बी हंगामातील काही जणांचे पिकं हे अजून काढणीला आलेले, त्यामुळे ते देखील आता चिंतेत सापडलेले। एकूण प्रशासनाच्या वतीने आता खबरदारीचे उपाय म्हणून घराच्या बाहेर 12 ते 4 या वेळेच्या घराच्या बाहेर कोणीही निघू नये अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। नक्कीच, धन्यवाद तुम्ही या सगळ्या संदर्भामधली माहिती दिली त्याबद्दल। आणि माझे इतर सहकारी मुंबईहून शुभम उमाळे, पुण्याहून अविनाश पर्वत आणि तेजस मोहतुरे नागपूरहून, आणि विजय शिडे संभाजीनगरहून, आणि तुषार परदेशी आपल्याला धुळ्याहून माहिती देत होते। आपल्या सर्वांचे सुद्धा आभार, आणि आपण सुद्धा या उष्णतेमध्ये वार्तांकन करताना स्वतःच्या सुद्धा तब्येतीची काळजी घ्या।